या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सांगलीच्या समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. 40,000ची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आला आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यात नितीन उबाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांवरच कारवाई झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तक्रारदारांच्या बचत गटामार्फत घेतलेल्या निविदाचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. एकूण बिलाच्या 10% रक्कम म्हणून लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचण्यात आला होता. 8,12,000 रुपयांच्या बिलासाठी 10% प्रमाणे 80,000ची मागणी केली होती. तडजोडीनंतर 5% प्रमाणे 40,000ची मागणी करण्यात आली. 40,000 रुपये रोख स्वीकारत असताना उबाळे यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे, विनायक भिलारे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश पडणगीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सीमा माने, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव आणि वीणा जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.